इंदूरच्या राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी मेघालय न्यायालयाने गुरुवारी आरोपी पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा यांची पोलीस कोठडी 2 दिवसांसाठी वाढवली। पण या घटनेत एक ट्विस्ट आलाय ज्याने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय। राजा रघुवंशीच्या ज्योतिषाने एक अतिशय धक्कादायक दावा केलाय। सोनमचे समलैंगिक संबंध असू शकतात असं म्हटलंय। याआधी ज्योतिषाने जे काही दावे केले होते ते सर्व खरे ठरल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। राजाच्या हत्येनंतर सोनम जिवंत आणि सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं। हत्येमध्ये 3-4 लोक आणि महिला सामील आहे। ती महिला तुमची सून सोनम आहे असं देखील ज्योतिषाने राजाच्या कुटुंबाला सांगितलं होतं। अजय दुबे यांनी दावा केलाय की या हत्येत आणखी एक महिला सामील आहे। लवकरच दुसरी महिला समोर येईल। दुसरी महिला सोनमची मैत्रीण असू शकते। सोनमचे तिच्या मैत्रिणीशी समलैंगिक संबंध असू शकतात। तिच्या पत्रिकेवरून असं दिसून येतंय की तिला मुलींमध्ये रस आहे। सोनमच्या कुटुंबाने राजाच्या कुटुंबाला फसवलंय। पत्रिकेत मृत्यू योग होता। सोनमच्या कुटुंबाने राजाच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली नव्हती। जर राजाच्या कुटुंबाला मृत्यू योगाची माहिती दिली असती तर त्यांनी उपाय केले गेले असते आणि ही घटना टाळली असती। सोनमचे गेल्या 2 वर्षांपासून प्रेम संबंध होते। ती खूप हट्टी मुलगी आहे। तिच्या पत्रिकेत राहू योग होता म्हणून ती तिला जे हवं ते करायची। सोनमची पत्रिका पाहता तिला हवं असलेलं ध्येय साध्य करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते हे उघड झालंय असं ज्योतिषी अजय दुबे म्हणाले आहेत। राजाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतिषी अजय दुबे यांनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेली बहुतेक भविष्यवाणी खरी ठरली आहे। पण ही भविष्यवाणी खरी ठरते की हा दावा फोल ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।